आणि गव्हाला भिजत घालून ओ माय गॉड, 1 सेकंड. बॅड विथ आन्सरिंग बॅक. माझं गिल्टी प्लेजर ॲक्च्युली असं खूप तासांच्या शूट नंतर. हाय दिशा, कशी आहेस? मस्त. 21 अनपेक्षितसाठी रेडी आहेस का? येस. तू रिअल लाईफ मध्ये जास्त कम्फर्टेबल आहेस की एखादं कॅरेक्टर बनून? रिअल लाईफमध्ये. ओके. तुझ्याबद्दल लोकांचं असलेलं सगळ्यात मोठं मिसकन्सेप्शन काय आहे? की मी एक्स्ट्रोवर्ट आहे. तू एक्स्ट्रोवर्ट नाही आहेस? नाही. ओके. शाळेतली तुझी आवडती टीचर कोणती आहे आणि का? रंजिता मिस, कारण ती एक कॅरेक्टर होती आणि त्या कॅरेक्टरवर मी अजून इंस्टाग्रामवर कॅरेक्टर्स बनवलेत. नाईस. तुझ्यातली अशी कोणती सवय आहे जी इतरांना इरिटेट करते पण तू बदलत नाहीस? माझं खरं बोलणं. तुझं खरं बोलणं लोकांना इरिटेट करतं? हो. इंटरेस्टिंग. तू इव्हेंट्सला कपडे रिपीट करतेस का? हो. सस्टेनेबल. तू लोक ऑब्झर्व करतेस बिकॉज तुझे कॅरेक्टर्स तू डेव्हलप करतेस तसे. सगळ्यात वियर्ड हॅबिट कोणाची पकडली आहेस आजपर्यंत? माझ्या मैत्रिणीच्या आईची, कारण ती असं हंबल ब्रॅगिंग जे करते ते ती एक कला आहे आणि ती वियर्ड नाही बोलू शकत, पण ती मी पकडली आणि ते दॅट इज वन ऑफ माय हायेस्ट व्ह्यूड रील्स ऑन इंस्टाग्राम विथ दॅट कॅरेक्टर. हंबल ब्रॅगिंगचं एक्झाम्पल काय म्हणता येईल? तुम समर वेकेशन में कहाँ गई थी? तर मी असं एकदा बोलले होते की मी माझ्या गावाला गेली होती, तर ती बोलली, तर त्या बोलल्या होत्या की अरे इंटरनॅशनली गए असं. तर ती एकदम वे मध्ये असं लोकांना की मला सांग, तू लोकांचे फोन का उचलत नाहीस? कारण मी माझा फोन उचलते. लोकांचे फोनमध्ये लोक मला जेव्हा करतात, मी काही करत असते आणि आय एम व्हेरी बॅड विथ आन्सरिंग बॅक or texting them back, so yeah, that's one thing I like, but मी आता उचलेन. तुझा बिगेस्ट रेड फ्लॅग काय आहे? फोन न उचलणं. तुझं एक गिल्टी प्लेजर काय आहे? माझं गिल्टी प्लेजर ॲक्च्युली असं खूप तासांच्या शूट नंतर नेक्स्ट डे वेस्ट करायचा, हे माझं गिल्टी प्लेजर आहे. आणि त्या वेस्ट मध्ये तू काय करतेस एक्झॅक्टली? काहीच नाही करत. मी फक्त झोपते, जंक फूड खाते, फ्राईज मागवते, पिरी पिरी फ्राईज, आणि ते खात द ऑफिस बघते. नाईस. द ऑफिस. कॅरिओके बार मध्ये तुला जर चान्स आला गाण्याचा, तर तू कोणतं गाणं गाशील? गली में आज चांद निकला. आणि 2 लाईनी आम्हाला म्हणून दाखवशील? तर हा व्हिडिओ कोणीच बघणार नाही जर 2 लाईनी मी कुठल्याही गाण्याच्या म्हणून दाखवल्या तर. तुझ्या आवडत्या चित्रपटातील तुझ्या आवडत्या कॅरेक्टरचा एक डायलॉग म्हणून दाखवशील? माय डियर लिटिल सूजी, कुछ नहीं, तुम्हारी लाइफ सिर्फ बोरिंग हो चुकी है, उसके लिए तुम्हें इस 70 किलो की बॉटम को अपने छाती पे बिठाने की जरूरत नहीं है. खूप मस्त. टनवर्ड्स मनू रिटर्न्स मला डायलॉग आहे कंगनाचा. ब्युटिफुल. अशी कोणती व्यक्ती आहे का जिचा बायोपिक बनला तर ते कॅरेक्टर तुला प्ले करायला आवडेल आणि का? स्मिता पाटील. कारण एकतर हे बोलणंच किती अनकम्फर्टेबल, एवढ्या मोठ्या व्यक्तीचं, कलाकाराचं नाव घेताना मला असं वाटतंय. पण मी खूप विचार केला ह्याबद्दल, त्यांचे फिल्म्स पाहिले आहेत आणि मला असं वाटतं की काहीतरी कनेक्शन आहे. जर झालं तर मला आवडेल ते करायला, पण आय पुट इट आउट इन द युनिवर्स. लेट्स सी. तुझ्या मते मराठी इंडस्ट्री मधला सेक्सिएस्ट मॅन अलाइव्ह कोण आहे? मला असं वाटतं माझा खूप चांगला मित्र सारंग साठे आहे. तो जसा स्वतःला कॅरी करतो, त्याचं तो जसे कपडे घालतो, तो जसा सस्टेनेबल फॅशनमध्ये बिलीव्ह करतो, आय थिंक इट्स अमेझिंग. आणि तोच. चला, दिशाने डिक्लेअर करून टाकलेला आहे महाराष्ट्राचा सेक्सिएस्ट मॅन अलाइव्ह सारंग साठे. तुला काय वाटतं, मराठी इंडस्ट्रीमध्ये सगळं मेरिटवर चालतं का इथेही नेपोटिझम आणि कॉन्टॅक्ट्स काम करतात? मेरिटवर चालतं. मराठी इंडस्ट्री फार आर्टला, कलेला व्हॅल्यू करणारी इंडस्ट्री आहे, पण इथे मेरिट सोबत जर दुसरं काही चालतं, जर मला असं वाटतं तर ते फेवरेटिझम सुद्धा आहे. सो या, बट यू ऑलवेज लाईक टू वर्क विथ पीपल यू लाईक, सो नो कंप्लेन्स अबाउट दॅट. करेक्ट.
तू कधी ऑडिशन मध्ये रिजेक्ट झाली आहेस हो. आणि त्यावेळची एखादी फनी मोमेंट किंवा वाईट मोमेंट काय आठवत असेल तर? मी ॲमेझॉनसाठी एक शो करणार होते आणि 2023 मध्ये मी कॉन्टेंट क्रिएटर नव्हते. इंस्टाग्राम माझं पब्लिक होतं पण आय ओनली हॅड लाईक 3-4K फॉलोअर्स आणि तेव्हा मी एक ऑडिशन क्रॅक केलं. पण नंतर जाऊन मला कळालं की ते मी त्यात रिजेक्ट झाली आहे कारण माझे फॉलोअर्स नाही आहेत. सो ते फनी आणि सॅड, कारण फनी आणि ते ॲक्च्युली तेवढंच चांगली ही गोष्ट आहे कारण त्याच्यामुळे आज मी कॉन्टेंट क्रिएटर झाली आहे. आणि सॅड बिकॉज मला पाहिजे होतं तो रोल. इट्स ऑल राईट. आता तुला चांगलं काम मिळतंय. बरं, तू 3-4 सिनेमे केलेस, त्या एखाद्या सिनेमातल्या एखाद्या सेटवरची गमतीशीर गोष्ट सांग ना. गमतीशीर पेक्षा मी एक गोष्ट जी माझ्यासोबत कायम कामं करताना ठेवते, इट इज विथ मी. मी श्यामची आई फिल्म करताना माझं खूप छोटं कॅरेक्टर होतं त्यामध्ये, पण तरी डिरेक्टर असं म्हणायचा की डिरेक्टर क्यू देताना म्हणायचा की माझं असं व्हायचं की मी काय करू, कसं करू, आणि तो बोलायचा खरं कर. तर ते खरं कर मी आयुष्यात सगळ्या टप्प्यात आणि सगळ्या सिच्युएशन्समध्ये खरंच करते आणि आय थिंक ती मजेशीर आणि ब्युटिफुल गोष्ट आहे जी सेटवर झालेली आहे. वा, अशी एक व्यक्ती जिला आजपर्यंत थँक्यू बोलायचं राहून गेलंय? माझी आई. कारण आपण आपल्या आई वडिलांना थँक्यू इनफ बोलतच नाही. मला वडिलांनाही आवडेल बोलायला, पण आईला जास्त, कारण तिचे सॅक्रिफायसेस आणि मी कितीही चुका केल्या आयुष्यात, कितीही काही केलं, चांगलं केलं तर त्याला वाव देते, वाईट केलं तर मला सांगते की तू चुकतेस. आणि तिच्या एवढी ऑनेस्ट व्यक्ती आणि ऑनेस्ट फीडबॅक आणि क्रिटिक कोणीच नाही आहे. आणि तिने जे माझ्यासाठी सॅक्रिफाईस केलं ते मी फक्त एक छान मुलगी बनू शकते, ह्याच्यापेक्षा जास्त मी परतफेड तिची करू नाही शकत. सो माझ्या आईला थँक्यू. वी ऑल आर विथ द सेम थॉट्स. येस. मला सांग, मेकअप करताना कन्सिलर आधी की फाउंडेशन आधी? राईट वे काय आहे? मी कन्सिलर वापरत नाही, तर फक्त फाउंडेशनच असेल आय थिंक, बट राईट वे इज कन्सिलर आधी आणि मग फाउंडेशन. ओके, चलो आपण आत्ता इथे तुझं एक मीम टेम्पलेट तयार करणार आहोत. ओके. मीम टेम्पलेट फिचरिंग दिशा काटकर. सो एक कॅमेराला एक्सप्रेशन दे. गो. तुझ्या मते मुलींची सगळ्यात इरिटेटिंग हॅबिट काय आहे? डिपेंडन्सी ऑन अदर्स. मला असं वाटतं की मुली खूप काही आयुष्यात करू शकतात, पण मुली स्वतःला कधी कधी खूप कमी समजतात किंवा त्यांना वाटतं की आपल्याला आयुष्यात कोणाची तरी गरज असते किंवा वी हॅव टू रिलाय ऑन समवन. तर आय थिंक ते मला खूप इरिटेट होतं की नाही, बी कम्फर्टेबल विथ युअर ओन कंपनी ऑल्सो. कारण मी जेव्हा मुलींना बघते आणि आय हॅव सो मेनी फ्रेंड्स जे बोलतात की मला एकटं राहायला आवडत नाही आणि आय नीड समवन टू बी विथ मी. नो, यू ओनली नीड युअर सेल्फ टू बी विथ यू. ती एक हॅबिट मुलींची जी एव्हरी 1 in 2 गर्ल्स असते असं मला वाटतं. तू कंगना रनौतची मेमिक्री खूप छान करतेस, आता बघितलीच आपण. तर तिच्या आवाजात मराठीत तुझ्या आवडत्या पदार्थाची रेसिपी सांगून दाखवशील? व्हॉट? ओ शिट, किती अनएक्सपेक्टेड होतं. एक मिनिट. आणि पदार्थ कोणता आहे तो सांग आधी आम्हाला. तो वैसे तो मुझे तसं तर मला गव्हाचा चीक, उन्हाळ्यात आपल्या आजीच्या घरी गव्हाचा चीक, कुरडई ही बनते, त्याची रेसिपी तर मी कधी ट्राय नाही केली, पण मम्मीला मी हेल्प केली आहे. आणि गव्हाला भिजत घालून ओ माय गॉड, 1 सेकंड. गव्हाला भिजत घालून 2-3 रात्र गहू जाळा होत तोपर्यंत त्याच्यानंतर मिक्सरमध्ये मिक्स करून पिळून जो काही लिक्विड निघतं त्याला 1 रात्र ठेवून नेक्स्ट डे शिजवून जे होतं ते गव्हाचा चीक, आणि तो माझा फेवरेट. आय ट्राईड माय बेस्ट गाईज. खूप छान होता प्रयत्न. कोरड्या कशा बनवायच्या हे आम्हाला कळलेलं नाहीये, पण छान वाटलं तुझ्याशी बोलून दिशा. मलाही. आणि सी यू समडे वन्स अगेन. येस, सुपर सून. #मराठी माइंडेड.